नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विद्या समिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट उपक्रम सन 2020-21। आज आपण पाहूयात वैधानिक महामंडळाचे दोष। पाहूयात मित्रांनो वैधानिक महामंडळाचे दोष। वैधानिक महामंडळाचे असणारे उदाहरणसुद्धा समोर आहेत बघा। उदाहरणार्थ भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे एक उदाहरण देता येऊ शकतील। पाहूयात आपण वैधानिक महामंडळाचे दोष। यामध्ये पहिला मुद्दा पाहूयात। वैधानिक महामंडळाची स्वायत्तता आणि लवचिकता फक्त नावासाठी आहे। व्यावहारिकदृष्ट्या मंत्री, सरकारी अधिकारी व राजकीय पक्ष वारंवार महामंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामुळं फारसं या महामंडळांना विशेष अशा या ठिकाणी प्रगती करताना अडथळे किंवा अडचणी या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता सांगता येते। यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पुढाकाराचा अभाव। विद्यार्थी मित्रांनो, वैधानिक महामंडळांना कोणत्याही स्पर्धेला तोंड द्यावं लागत नाही आहे आणि नफा कमवण्याच्या हेतूने कोणतेही कामकाज करावे लागत नाही। आणि हे असे असले तरी त्यामुळे कर्मचाऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी पुढाकार घेत नाही आहे। त्यामुळं वैधानिक महामंडळाची नुकसान भरपाई सरकारकडून केली जात असते आणि त्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या महामंडळाला स्वायत्त संस्था म्हणून या ठिकाणी एक सेपरेट नावलौकिक असलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणुकीची संरचना। यामध्ये आपण पाहणार आहोत वैधानिक महामंडळाची उद्दिष्ट आणि अधिकार कायद्याद्वारे निश्चित केलेले जातात आणि ते सुधारित तरतुदीनुसार दुरुस्त केले जातात। यामध्ये अधिनियमात सुधारणा करणे हे वेळखाऊ व अत्यंत क्लिष्ट अशा प्रकारची असणारी जी काही गुंतागुंतीची संरचना आहे, ह्या गुंतागुंतीच्या संरचनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी या महामंडळांना पुढे आपलं कार्य चालू ठेवावं लागत असतं किंवा त्याची असणारी जी काही स्थापना आहे ती स्थापना या ठिकाणी होत असलेली आपल्याला दिसून येते। याची स्थापना ही या संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये स्वतंत्र कायदा करून या ठिकाणी स्थापन होत असल्यामुळं अनेक वेळेला अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या संरचनेला तोंड द्यावं लागत असलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतरचा चौथा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तो म्हणजे लाभावरून संघर्ष। पाहूया वैधानिक महामंडळाचे व्यवस्थापन आणि कामकाज करण्यासाठी संचालक मंडळाची नेमणूक केली जाते। संचालक काय करत असतात तर दैनंदिन असणाऱ्या महामंडळामध्ये जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापनाचं कार्य करीत असतात। यामध्ये एकापेक्षा जास्त संचालक असल्याने त्यांच्यामध्ये लाभावरून संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या कारणाने सुलभ कामकाजामध्ये अडथळा जो असतो तो अडथळा सातत्याने या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवता येऊ शकते। यानंतर पुढचा पाचवा मुद्दा आपण पाहूयात तो म्हणजे अयोग्य व्यवहार। यामध्ये पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, प्रशासकीय मंडळ अयोग्य व्यवहारामध्ये अडकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। म्हणूनच आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे की वैधानिक महामंडळातील प्रशासकीय मंडळ स्वतःची अकार्यक्षमता भरून काढण्यासाठी वस्तूच्या अनावश्यक व जास्त किमती आकारून अयोग्य व्यवहार करण्याची पद्धती त्यांच्यामध्ये रूढ होण्याची शक्यता या ठिकाणी सांगता येते। कारण यामध्ये अनेक वेळेला वैधानिक महामंडळातील असणारे जे काही प्रशासकीय कर्मचारी किंवा अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या प्रशासकीय कार्य किंवा या महामंडळाचं कार्य चालत असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अडथळे, अडचणी किंवा समस्या निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला सांगता येते। त्यामुळं हे जे काही असणारे वैधानिक महामंडळाचे काही दोष आहेत ते दोष या ठिकाणी आपल्याला सांगता येतात। धन्यवाद मित्रांनो। पुढील असणारे आपलं लेक्चर किंवा पुढील असणारं तास आपण पुढच्या वेळेला घेणार आहोत। त्यामध्ये आपण सरकारी कंपनी या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी सर्वांना धन्यवाद। नमस्ते।